आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉपने आपण बातम्या बघूया। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, आदिती तटकरे यांचं मोठं विधान। निवडणुकीच्या आधी शहानिशा न करता महिलांची मतं विकत घेतली आहेत। आता लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्र तपासणार आहेत, फक्त लाडक्या बहिणींनाच दिलेले पैसे काढून घेऊ नका, संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत, तर 3 वर्षांमध्ये विमा सखींना LIC 2,16,000 रुपये मानधन देईल। शिवजन्मभूमीचा करू सन्मान, महायुती येईल मंत्रिमंडळात स्थान, अपक्ष आमदार शरद सोनावणे यांची विधानभवन परिसरामध्ये पोस्टरबाजी, सोनावणे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे, सामनातून निशाणा, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अजितदादांना भाजपनं उपमुख्यमंत्री केलंय। अजित पवारांची जप्त केलेली इस्टेटही सन्मानानं परत केली, सामनातून हल्लाबोल। महाराष्ट्रातील सपा नेत्यांच्या भूमिकेसंदर्भात अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार, ठाकरेंनी उमेदवार दिला असता तर अबू आझमी जिंकले नसते, संजय राऊतांचा दावा आहे। आघाडीमधील मित्रपक्षांबाबत कोणी काहीही बोलू नये, ठाकरे गटाच्या रईस शेख अबू आझमींवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान आहे। सपाचे दोन्ही आमदार आमच्यासोबत हे खात्रीनं सांगतोय, असाही विश्वास। हिंदुत्व सुटतंय लक्षात आल्यावर ठाकरे गट सपावर बोलायला लागलेत, ठाकरे गटाच्या सपा नेत्यांवरील टीकेनंतर गुलाबराव पाटलांचा निशाणा। अजितदादा गटाचा 15 डिसेंबरला नागपूरमध्ये मेळावा, विदर्भामधील पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन।